नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये मात्र आता ईश्वरी आणि अर्णव गुढीपाडव्याच्या या मुहूर्तावर ईश्वरी मात्र तिचं 48 तासामध्ये जे आता अंजलीला चॅलेंज दिलेलं आहे ते चॅलेंज मात्र आता पूर्ण तर करते, परंतु आता या अंजली समोर मात्र आता तिचं जे काही डोळे कसे उघडते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अंजलीच्या बाबतीत आता ह्या पाडव्याच्या दिवशी काय मोठा असा एक मोठा चमत्कार घडणार आहे, अंजलीला काय असा भयानक संकेत मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, अंजली खूप छान तयार होते। आता राकेश मुद्दाम तिच्या जवळ येतो आणि तिची खूप असं कौतुक करत असतो। तेव्हा मात्र आता अंजलीला जे काही आता रूममध्ये आल्यानंतर तिने मात्र जे आता दागिने बघितलेले आहेत तर त्या आपले स्वतःचे जे दागिने आहेत तर त्यातील सुद्धा एक हार मात्र ह्या राकेशने चोरलेला असतो आणि तो हार चोरून मात्र आता तो आपल्या तेथे खिशामध्ये लपवतो आणि मुद्दाम तो अंजलीसमोर नाटक करत असतो की जेणेकरून आता अंजली आणि ईश्वरी या दोघींमध्ये भांडण निर्माण होईल। ही रियाचे दागिने त्याने चोरलेले आहे तर ते दागिने विकायला त्याला जायचं असतं, पण त्या अगोदर मात्र तो अंजलीच्या तेथून एक हार चोरतो आणि तो ईश्वरीच्या रूममध्ये गुपचूप नेऊन ठेवतो, जेणेकरून मात्र सगळ्यांना असं वाटेल की आता मात्र ईश्वरीनेच हार चोरलेला आहे आणि अंजली आणि ईश्वरी या दोघीमध्ये आणखीनच भांडण निर्माण होईल आणि त्या भांडणाचा फायदा आपल्याला होईल असे मात्र आता त्याला वाटत असतं। म्हणून मात्र त्याने असा काहीतरी आता हा गेम केलेला आहे। परंतु आता इकडे जेव्हा आता अंजली ही आपले दागिने घालायला जाते तर तेथे तो हार नसतो। आता सगळीकडे ती शोधते परंतु हार काही तिला सापडत नाही आणि ज्याच वेळेस मात्र आता हा राकेश रूमच्या बाहेर निघणार असतो आणि त्याच वेळेस मात्र आता त्याच्या खिशामध्ये तो हार असतो। आता अंजली सगळीकडे हार शोधत असते, नक्की हार कुठे गेला, नक्की हार कुठे गेला म्हणून ती शोधत असते। आता राकेश मुद्दा म्हणतो की हार कुठे गेला, या घरातीलच कोणीतरी चोरला असेल, नक्की आता ती ईश्वरी आहे ना, तिचा डोळा असेल तुझ्या हारावर। आता अंजलीला असं वाटतं की खरंच ईश्वरीनेच चोरला की काय आणि त्याच वेळेस मात्र आता राकेशच्या खिशात तिला आता तो हार सापडलेला आहे आणि आता जे दागिने विकायला तो चाललेला असतो तर ते दागिने सुद्धा तिला आता त्याच्या हातामध्ये दिसतात। तेव्हा अंजली म्हणते की तुम्ही काय करतात। आता राकेश मुद्दा म्हणतो की अगं हे दागिने एका म्हणजे त्या बाईचे आहेत आणि ते दागिने विकून मात्र मला ही केस जिंकायची आहे, त्यासाठी तिने हे दागिने दिलेले आहेत आणि ते दागिने मी परत द्यायला चाललो। त्यावरती आता अंजली म्हणते की अहो हे बघा, आज पूजा आहे आणि पूजेच्या दिवशी तुम्ही असं बाहेर का जातात, गुढीपाडव्याचा सण आहे, तो सण आपण एकत्र करायला नको का। तेव्हा आता मी असे जातो आणि असं येतो म्हणून तो अंजलीशी खोटं बोलतो आणि त्याच वेळेस मात्र अंजलीशी तो खोटं बोललेला आहे हे बघून मात्र आता लगेच अंजलीला सर्व काही कळते आणि त्याच वेळेस मात्र आता राकेश घाईने बाहेर जायला निघतो आणि बाहेर जाताना मात्र आता ईश्वरी तेथे असते। तर ईश्वरी आता छान अशी तयार झालेली असते आणि तिचं बाहेर काहीतरी आता ती गुढीची म्हणजे सजावट वगैरे करत असते। गुढी पूर्णपणे आजीने तिच्यावर जबाबदारी दिली आहे म्हणून ती गुढीची सजावट वगैरे करत असते आणि त्याच वेळेस मात्र आता तो ईश्वरीला म्हणतो की खरंच खूपच छान दिसते। ईश्वरी म्हणते की हे बघ नालायका नराधमा, तुझी बोलण्याची हिंमत तरी कशी झाली, कारण आता काही झालं तरी मी तुला म्हणजे सोडणार नाही आणि जर तू माझ्या वाटा गेलास, एकतर अंजली ताई आणि माझ्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतोस। आता ईश्वरी काठी घेते आणि काठी घेऊन त्याला अगदी मारायला सांगते। आता त्याच्यावर धावून जाते एक अशी नागिन बनून। तेव्हा आता ईश्वरीचं ते राक्षसी रूप बघून आता ह्या राकेशला धक्काच बसतो, तो घाईने तेथून लगेच निघून जातो। आता घाईने निघून गेल्यानंतर मात्र आता ईश्वरी पूजेची सगळं काही तयारी करते। आता अंजली ह्या राकेशची वाट पाहत आहे पूजेसाठी, अजूनपर्यंत राकेश काही आलेला नाही आणि त्याच वेळेस आता इकडे आजी म्हणते की हे बघ ईश्वरी आणि अर्णव, तुम्ही दोघं आता गुढीची व्यवस्थित पूजा करून घ्या। आता जावई बापू तर काही लवकर येऊ शकणार नाही आणि जेव्हा ते येतील तेव्हा अंजली आणि ते दोघं पूजा करतील, परंतु आता तुम्ही पूजा करून घ्या। तेव्हा आता वल्लरीचा आणि अंजलीचा खूपच जळफाट होतो। अंजली आता ह्या राकेशची वाट पाहत असते, त्याला फोन लावत असते पण तो काही फोन उचलत नसतो। त्याच वेळेस मात्र आता इकडे अंजलीला टेन्शन येते। अंजली विचार करत असते की नक्की त्यांच्या हातात दागिने कुणाचे असतील आणि त्यांनी आज आपला हार आपल्या खिशामध्ये का ठेवला होता, ते कुठे घेऊन चालले होते, नक्की मी हार शोधत होते।
सगळ्याचा मात्र अंजली आता विचार करत आहे. तिला खूप टेन्शन आलेलं आहे की राजेश असं का वागत असतील, त्यांना काय झालं असेल असं वागण्याला. अंजलीला खूप टेन्शन आलेलं आहे आणि त्याच वेळेस रिया मात्र आता दादाला घेऊन तेथे येते आणि दादाला घेऊन तेथे आल्यानंतर मात्र आता सगळं काही सत्याचा उलगडा होतो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा अंजली ताई, तुम्हाला हाच पुरावा द्यायचा होता. 48 तासामध्ये राकेशचं भयानक रूप मात्र मी तुमच्यासमोर आणणार होते. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हा सगळा काय प्रकार आहे. आता ईश्वरी आणि अर्णवने अगोदर जोडीने पूजा केलेली आहे. आजी त्यांच्याकडे कौतुकाने पाहत आहे आणि त्यानंतर मात्र हे सगळं काही घडलेलं आहे. तर आता या राकेशचं खरं रूप आहे तर ते मात्र आता शेवटी म्हणजे अंजलीसमोर आलेले आहेत. आणि त्याच वेळेस आता अंजली म्हणते की राजेश, तुम्ही हार चोरला होता आणि तुम्हीच मात्र ईश्वरीवर आता हार चोरलेला आहे हे सांगितलं होते. नक्की तुम्ही असं का वागलं असेल, काय गरज होती तुम्हाला वागण्याची. काही झाले तरी शेवटी मात्र तुम्हाला हे सगळं करण्याची गरज काय होती. तुमच्यामुळे मात्र मी आज म्हणजे इतका मोठा त्यांच्यावर विश्वास ठेवला होता आणि ईश्वरी आणि अर्णव यांच्यावर मी कायम आरोप करत आले. मला असं वाटत होते की जे काही करता तर ते तुम्ही नाही तर आता ते दोघं मुद्दाम करत आहे. तुम्ही इतका मोठा माझा विश्वासघात करायला नको होता. तेव्हा आता रिया सगळं काही अगदी फडफड सांगायला सुरुवात करते आणि आता जेव्हा रियाने जे सर्व सत्य सांगितलेले आहे तर त्याच वेळेस मात्र अंजलीचे डोळे उघडतात. कारण अंजलीला असं वाटतं की आता आपण जी काही चूक केलेली आहे यांच्यावर विश्वास ठेवून ती खूप मोठी चूक आहे. आणि आता सगळं काही सत्याचा उलगडा झाल्यानंतर अंजलीला आता चक्कर येते आणि अंजली खाली पडते. तेव्हा सगळेजण अंजली अंजली करत अंजली जवळ धावतात. आता मात्र अंजलीची तब्येत अगदी क्रिटिकल झालेली आहे. तिला एक जबर शॉक बसलेला आहे. तिला आता अगदी असा शॉक बसलेला आहे की अंजलीला मात्र आता लगेच इकडे हॉस्पिटलला नेलं जातं. अर्णवचा जीव अगदी कासावीस होतो. अर्णवला असं वाटतं की खरंच काय करू आणि काय नाही, कारण आज अंजलीची अवस्थेला मात्र हा राकेश कारणीभूत आहे. त्यानेच हे सर्व केलेलं आहे. तर राकेशला मी सोडणार नाही म्हणून तो राकेशची गचंडी धरतो आणि ईश्वरी मात्र आता त्याला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. त्यासाठी मात्र तिने पोलिसांना बोलावलेलं सुद्धा आहे. आता हे सगळं काही झाल्यानंतर डॉक्टर आता अंजलीला डिलिव्हरीसाठी आतमध्ये घेतात. अंजलीच्या जीवाला धोका असतो. काही झालं तरी एकतर बाळ वाचेल किंवा अंजली वाचेल असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. त्यासाठी मात्र आता ईश्वरीने मात्र आता गणपती बाप्पांना प्रार्थना केलेली आहे की गणपती बाप्पा काही करा, परंतु अंजलीताईंचा जीव आणि अंजलीताईंचं बाळ दोन्ही सुखरूप वाचलं पाहिजे. आणि तेव्हा आता देवाचा एक खूप मोठा चमत्कार होतो. खरंच अंजली आणि अंजलीचे बाळ आहे तर ते दोघंही आता धोक्याच्या बाहेर असतात आणि आता छान अशी मस्त गोंडस एक मुलगी अंजलीला झालेली आहे. आता अर्णव इतका खुश होतो, अर्णवला इतका आनंद झालेला आहे आणि तो चक्क ईश्वरीला मिठी मारतो. ईश्वरीला घट्ट मिठी मारून म्हणतो की खरंच ईश्वरी, मी तुझे आभार मानू ते तितके कमी आहे. कारण अंजलीसाठी आज मात्र ईश्वरीने आपल्याला म्हणजे आपल्या जीवाची सुद्धा पर्वा केलेली नाही आणि आता इतकं मोठं कठीण व्रत मात्र अंजली ताईसाठी केलेलं आहे. आणि आज पाडव्याच्या ह्या मुहूर्तावर अंजलीला छान अशी मुलगी होते आणि सगळं काही छान झालेलं आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आता या घरामध्ये राजेशरकांच्या घरामध्ये आनंदही आनंद होतो. परंतु अंजली नाराज आहे. अंजलीला आता आपल्या राकेशचं सत्य समजल्यामुळे आपण आपल्या ईश्वरी आणि अर्णव यांच्यावर अगदी आरोप केलेत. आपण असं करायला नको होता. याचा इतका मोठा पश्चाताप आता अंजलीला होत आहे. परंतु राकेशवर इतका विश्वास ठेवून राकेशने इतका मोठा धोका आपल्याला दिला आणि ईश्वरी आपले डोळे उघडत होते, पण आपण त्या राकेशचं ऐकलं आणि ईश्वरीवर आरोप करत होतं. याचा अंजलीला फार असं वाईट वाटतं. तेव्हा आता मित्रांनो, अंजलीसमोर सत्याचा उलगडा झालेला आहे आणि ईश्वरीने आपलं चॅलेंज पूर्ण केलेलं आहे. सुद्धा खुश केलेला आहे. अर्णव सुद्धा खूप खुश आहे. आपली आता जी अंजलीची मुलगी बघून त्याला इतका आनंद झालेला आहे आणि तो अगदी आनंद आपला व्यक्त करत आहे. त्याला आता त्या राकेशचं काही घेणं नसतं, कारण आपल्या अंजली ताईसमोर सत्य आलं, तिला सत्याची उलगडा झाला आणि शेवटी आता ती धोक्याच्या बाहेर सुद्धा आहे. त्यामुळे आता अर्णव खूपच खुश असतो, इतका खुश असतो आणि आज मात्र तो ईश्वरीला प्रेमाचं प्रपोज करतो. कारण ईश्वरी चांगली आहे आणि ईश्वरीने काही असं वाईट केलं नसेल आणि तिच्या आईने सुद्धा. म्हणून तो मात्र आता जे सत्य आहे तर ते शोधण्याच्या मागे म्हणजे जाणार असतो. कारण आता ईश्वरी इतकी सगळ्यांचा कायम आनंद देणारी ईश्वरी कुणासाठी असं काही वाईट करू शकत नाही. तिची आई सुद्धा नाही, हे सत्य अर्णवला समजते आणि लवकरच त्या
वल्लरी मामीने हे सर्व केलेलं आहे, तर या सत्याचा भयानक पुरावा ईश्वरी समोर लवकरच येणार आहे आणि वल्लरी या सगळ्यामागे कारणीभूत असून आपल्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आणि अर्णवच्या आई वडिलांचा संसार उद्ध्वस्त करणारी ही मामी आहे. तर त्या मामीला सुद्धा आता कसा धडा मात्र आता ही ईश्वरी शिकवणार आहे, तर ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा आणि आपल्याला आवडल्यास नक्की कमेंट करत राहा. धन्यवाद.